नमस्कार, मी राजेंद्र तिडके आणि आपण पाहतात युवा दर्पण लाईव्ह। सुरुवातीला पाहूयात आजच्या ठळक घडामोडी। मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतींवर विद्यमान सरपंच हाच प्रशासक, राज्य सरकारचा मोठा निर्णय। संतोष देशमुख हत्या प्रकरणातील फरार आरोपी कृष्णा आंधळे तीनदा गावी येऊन गेला, धनंजय देशमुख यांचा खळबळजनक दावा। राहुल गांधींची भिवंडी कोर्टात हजेरी, RSS विरोधात वादग्रस्त विधान केल्याचा आरोप। आणि अजितदादांना मोदी शहाच न्याय देऊ शकतात, VSR कंपनी मागे खूप मोठे लोक, रोहित पवारांनी केली उड्डाण मंत्र्याची राजीनाम्याची मागणी। आणि आता बातमीपत्र बीड जिल्ह्याचं आणि राज्यातील इतर घडामोडींचं सविस्तर। जिल्हा वाहतूक शाखा बीड यांच्या वतीने दिनांक 1 ते 31 जानेवारी 2026 दरम्यान पोलीस अधीक्षक श्री नवनीत कामत यांच्या मार्गदर्शनाखाली राबवण्यात आलेल्या रस्ता सुरक्षा अभियानाचा समारोप दिनांक 20 फेब्रुवारी रोजी पोलीस मुख्यालयाच्या मैदानावर संपन्न झाला। यावेळी अप्पर पोलीस अधीक्षक श्री सचिन पांडकर यांनी सांगितले की रस्ते वाहतूक करताना रस्त्याच्या वाहतुकीच्या नियमांचे पालन करावे, यामुळे निश्चितपणे रस्ते अपघातात प्राण जाणाऱ्यांची संख्या कमी होईल। यावेळी उपविभागीय पोलीस अधिकारी श्रीमती पूजा पवार, IPS राहुल कुमार, DYSP उमाशंकर कस्तुरे, रिझर्व्ह PSI पांडुरंग दलाई, सार्वजनिक बांधकाम विभागाचे सहाय्यक अभियंता अक्षय गव्हाणे, सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी सूरज पवार, रोटरी क्लबचे अध्यक्ष राहुल बोरा, बीड गुड्स ट्रान्सपोर्ट संघटनेचे कोषाध्यक्ष दिलीप वांगीकर व त्यांचे सहकारी, शालेय रिक्षा युनियनचे अध्यक्ष बाबूभाई व त्यांचे सहकारी, पगारिया ॲटो प्रायव्हेट लिमिटेडचे जनरल मॅनेजर दिलीप भाटिया, सहाय्यक व्यवस्थापक हर्ष साळवे आदींची उपस्थिती होती। मान्यवरांचे स्वागत सहाय्यक पोलीस निरीक्षक सुभाष सानप व विजय जाधवर यांनी केले। कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी बीड जिल्हा वाहतूक शाखेच्या सर्व अंमलदारांनी परिश्रम घेतले। दिनांक 20/2/2026 रोजी बीड LCB पथकाला गोपनीय माहिती मिळाल्यावरून LCBचे PI श्री शिवाजी बंटेवाड यांच्या आदेशावरून PSI महेश विघ्ने, गोविंद राग, बबन सलगर, सुनील राठोड तसेच अंबोरा पोलीस ठाण्याचे PSI भडके, PSI तावरे, पैठणे यांनी मिळून सदरच्या ठिकाणी जाऊन रात्री छापा मारला असता परसराम मोहन जगदने राहणार पिंपळा तालुका आष्टी जिल्हा बीड यांच्या शेतातील कांद्याच्या पिकात अफूची बेकायदेशीररित्या लागवड करून त्याचे संवर्धन व जोपासन करीत असताना मिळून आला। त्याच्या ताब्यातून 20 किलो अफूची झाडे किंमत अंदाजे 5 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करून त्याच्या विरुद्ध अंबोरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक श्री नवनीत कामत, अप्पर पोलीस अधीक्षक श्री सचिन पांडकर, DYSP हनपुडे पाटील, LCBचे PI श्री शिवाजी बंटेवाड यांच्या मार्गदर्शनाखाली LCBचे PSI महेश विघ्ने, अशोक दुबाले, गोविंद राख, बबन सलगर, सुनील राठोड आणि अंबोरा पोलीस ठाण्याचे PSI श्री भडके, PSI तावरे, बांगर आणि पैठणे यांनी मिळून केली। माजलगाव शहरातील बीड रोडवरील व्यंकटेश लॉज येथे एका 40 वर्षीय व्यक्तीचा मृतदेह आढळून आला। पूर्ण दिवसभर दरवाजा न उघडल्याने लॉज कर्मचाऱ्यांना संशय आल्यानंतर दरवाजा उघडण्यात आला असता त्यावेळी संबंधित व्यक्ती खोलीत मृत अवस्थेत आढळून आली। या घटनेची माहिती माजलगाव पोलिसांना मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मयत व्यक्तीजवळ असलेल्या आधार कार्डवरून सदरील व्यक्ती ही श्रीकृष्ण प्रकाश डाके वय 40 वर्षे राहणार नित्रूड तालुका माजलगाव जिल्हा बीड येथील असल्याचे समजते। सदर व्यक्तीने दिनांक 15 फेब्रुवारी रोजी लॉजमधील रूम बुक केली असल्याची माहिती आहे। या दरम्यान लॉज कर्मचाऱ्यांना लॉजमध्ये सतत दिसणारी व्यक्ती कालपासून रूम बाहेर दिसली नाही, त्यामुळे संशय आल्याने शुक्रवारी रात्री कर्मचाऱ्यांनी सदरील व्यक्तीबाबत पोलिसांना माहिती दिली। पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला असून मृतदेह शवविच्छेदनासाठी माजलगाव ग्रामीण रुग्णालयात पाठवून दिला। मृत्यूचे कारण मात्र अद्याप स्पष्ट होऊ शकले नाही। अंबाजोगाई तालुक्यातील चेन्नई येथे सासरच्या त्रासाला कंटाळून विवाहित महिलेने गळफास लावून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली। बापू अर्जुन कांबळे राहणार डिस्कळ तालुका कळंब जिल्हा धाराशिव यांची मुलगी भाग्यश्री हिचे लग्न 5 वर्षांपूर्वी चेन्नई येथील अजय तुकाराम चौरे यांच्याशी झाले होते। लग्नानंतर काही काळ ठीक गेल्यानंतर अजयला दारूचे व्यसन जडले। तो दारूच्या नशेत भाग्यश्रीला सतत मारहाण करत असे, तर सासू अयोध्या आणि सासरे तुकाराम हे तिला घरकाम येत नाही म्हणून सतत टोमणे मारून मानसिक छळ करत होते। दरम्यान नात आम्रपाली ही आजारी असताना तिच्या उपचारासाठी 5,000 रुपयांची मागणी करण्यात आली होती। बापू कांबळे यांनी त्यांची गरिबी असल्यामुळे 2-3 हजार रुपये पाठवले, मात्र पूर्ण पैसे का दिले नाही यावरून अजयने भाग्यश्रीला
मारून टाकण्याची धमकी दिली होती। याच जाचाला कंटाळून भाग्यश्री हिने दिनांक 19 फेब्रुवारी 2026 रोजी घरासमोरील सीताफळीच्या झाडाला दोरीने गळफास लावून आपली जीवन यात्रा संपवली। या प्रकरणी मयत महिलेचा पती अजय तुकाराम चौरे, सासू अयोध्या तुकाराम चौरे आणि सासरे तुकाराम चौरे या तिघांविरुद्ध अंबाजोगाई शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे। तर या प्रकरणाचा पुढील तपास PSI रविकुमार पवार हे करत आहेत। सावकाराच्या जाचास कंटाळून तरुणाने आत्महत्या केल्याची घटना शुक्रवारी उघडकीस आली। धारूर तालुक्यातील गावंदारा येथील 22 वर्षीय तरुण धर्मराज अर्जुन बडे यांच्या आईवडिलांनी गावातीलच सावकार बालासाहेब कांबळे व त्यांची पत्नी कांताबाई बालासाहेब कांबळे यांच्याकडून 50,000 रुपये व्याजाने कर्ज घेतले होते। या कारणाने धर्मराज, आई संगीता व वडील अर्जुन बडे यांना बालासाहेब व कांताबाई हे सतत अश्लील भाषेचा वापर करत त्रास देत होते। या त्रासाला कंटाळून धर्मराज व आई संगीता हे धारूर पोलीस स्टेशनला गुरुवारी गुन्हा नोंद करण्यासाठी गेले असताना तेथे भागवत अनुरत वेताळ राहणार घागरवाडा यांनी तुम्ही गुन्हा नोंद करू नका, अन्यथा आम्ही तुमच्यावर गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल करू अशा धमक्या देऊ लागला। या सर्व त्रासाला कंटाळून धर्मराज बडे यांनी कारी शिवारात लिंबाच्या झाडाला गळफास घेत आत्महत्या केल्याची तक्रार धर्मराजचे चुलते नवनाथ बडे यांनी दिंद्रुड पोलीस ठाण्यात दाखल केली आहे। शुक्रवारी सकाळी 9 वाजता ही घटना उघडकीस आल्यानंतर नातेवाईकांनी आक्रमक पवित्रा घेत प्रेताचे अंबाजोगाई येथील स्वराती रुग्णालयात शवविच्छेदनानंतर धर्मराज बडे यांचे प्रेत थेट दिंद्रुड पोलीस ठाण्यात रात्री 7:30 वाजता आणले व आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी संबंधितावर गुन्हा नोंद करण्याची मागणी केली। तब्बल 4.5 ते 5 तास या ठिकाणी हे प्रेत पोलीस स्टेशनच्या समोर ठेवण्यात आल्याने मोठा तणाव निर्माण झाला होता। अखेर दिंद्रुड पोलीस स्टेशनचे API महादेव ढाकणे यांनी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांचा सल्ला घेत गुन्हा नोंद केला। तर शुक्रवारी रात्री 12 वाजल्यानंतर गावंदारा येथे शोकाकुल वातावरणात धर्मराज बडे यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले। बीड जिल्हा वाहतूक शाखेच्या वतीने राबविण्यात आलेल्या रस्ता सुरक्षा अभियान 2026चा दिनांक 20 फेब्रुवारी 2026 रोजी पोलीस मुख्यालय येथे समारंभपूर्वक मोठ्या उत्साहाच्या वातावरणात समारोप करण्यात आला। यावेळी सामाजिक कार्यकर्ते तसेच मातृभूमी प्रतिष्ठान बीडचे अध्यक्ष डॉक्टर संजय तांदळे आणि लेक लाडकी अभियानाचे श्री बाजीराव ढाकणे यांचा अपघातग्रस्तांचे प्राण वाचवल्याबद्दल अप्पर पोलीस अधीक्षक श्री सचिन पांडकर यांच्या हस्ते सन्मानपत्र देऊन सत्कार करण्यात आला। यावेळी अप्पर पोलीस अधीक्षक श्री सचिन पांडकर, DYSP श्रीमती पूजा पवार, प्रशिक्षणार्थी अतिरिक्त पोलीस अधीक्षक IPS राहुल कुमार, DYSP उमाशंकर कस्तुरे, रिझर्व्ह PSI पांडुरंग दलाई, जिल्हा वाहतूक शाखेचे API सुभाष सानप, PSI विजय जाधवर आदी मान्यवरांची उपस्थिती होती। बीड येथील श्री संत भगवान बाबा प्रतिष्ठान येथे आज दिनांक 21 ते 28 फेब्रुवारी 2026 दरम्यान भव्य दिव्य असा सर्व धर्म समभाव अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे। या सप्ताहामध्ये महाराष्ट्रातील विविध नामवंत कीर्तनकारांची सेवा संपन्न होणार आहे। तसेच दुपारी 4 वाजता प्रवचन, सायंकाळी 5 वाजता हरिपाठ आणि सायंकाळी 6:30 ते 8:30 या वेळेत कीर्तन सेवा संपन्न होणार आहे। तरी या सप्ताहातील कार्यक्रमाचा भाविक भक्तांनी जास्तीत जास्त लाभ घ्यावा असे आवाहन श्री संत भगवान बाबा प्रतिष्ठान सप्ताह समितीच्या वतीने करण्यात आले आहे। आणि याचबरोबर आजचं बातमीपत्र संपलं। उद्या पुन्हा भेटू काही नव्या आणि ताज्या घडामोडींसह। तोपर्यंत पाहत राहा युवा दर्पण लाईव्ह चॅनल, लाईक करा, सबस्क्राईब करा आणि खाली दिलेल्या बेल आयकॉनला प्रेस करा। तोपर्यंत नमस्कार।